सिंहगड रोडवरील महाराष्ट्रीयन सुवर्णपेढी वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण। अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण। येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने, शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डरनुसार दागिने तयार करून देण्याची सोय। विश्वास, गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स। आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे। संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील, मोबाईल नंबर 9850 24 6707। आज या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला सर्व पक्षी आलो आहे। त्यांचे अधिकारी फुटाणे साहेब होते, त्यांनी निवेदन घेतलेले, आम्ही सूचना त्यांना केलेल्या आहेत। आज या ठिकाणी काय झालेलं आहे, फलटण तालुक्यात बरेच गोरगरीब, वंचित, शोषित, दिव्यांग बांधव सगळ्यांनाच या टोल नाक्याचा त्रास होतोय। यांनी फलटण तालुक्यासाठी पूर्ण मोफत टोल करावा, नाही तर आम्ही मोठं जन आंदोलन उभारू आणि टोल बंद करू। जय जवान जय किसान। आज आळंदी पंढरपूर महामार्गावरती भवानीनगर राजुरी या ठिकाणी असलेल्या टोलवरती आज आम्ही सर्वच राजकीय पक्ष, फलटण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आज इथल्या प्रशासनाला निवेदन दिलं की फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव असतील, कष्टकरी असतील, गोरगरिबी असतील, अपंग बांधव असतील यांच्या प्रश्नांबाबत, तसेच ह्या टोल नाका फलटण तालुक्यातील नागरिकांना टोल माफी व्हावी यासाठी सर्वांसमवेत आज या ठिकाणी प्रशासनाला, टोल नाक्याच्या प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जे काही या भागातील प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत, दिव्यांग बांधवांचे प्रश्न मांडलेले आहेत। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या निवेदनाची दखल घेऊन या योग्य तो निर्णय या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल नाका प्रशासनाने काढावा, हीच आमची ह्या निवेदनाद्वारे त्यांना विनंती राहील। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही निश्चितपणेच रस्त्यावरची लढाई लढू। आज भवानीनगर राजुरी येथे जो टोल नाका चालू आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हा टोल नाका आहे आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये रस्त्याची कामं अजून अपूर्ण आहेत। आत्ताच NHAIचे जे या सेक्शनचे अधिकारी आहेत त्यांनी पण तशी मूकसंमती, म्हणजे संमती सांगितले स्पष्ट की बाबा आपला बायपास अपुरा आहे, पथदिवे अपुरे आहेत, बाकी इतर सेफ्टीच्या काय मिरर वगैरे ज्या मागण्या आहेत ते सुद्धा अपुरे आहेत। आणि हे असताना हा टोल चालूच व्हायला नव्हता पाहिजे, परंतु दुर्दैवानं आम्ही खऱ्या अर्थानं महिना 2 महिने वाट बघितली की या तालुक्याच्या प्रतिनिधीला आज जाग येईल, उद्या जाग येईल, परंतु दुर्दैवानं प्रतिनिधी झोपलेले आहेत। मग निश्चितपणानं आम्ही सर्वपक्षीय चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की ह्या तालुक्यातल्या शेतकरी, सामान्य कष्टकरी, उद्योजक, व्यावसायिक जे ये जा करतात त्यांची या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला नाव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आहे आणि ह्या पालखी महामार्गावर जर या ठिकाणी वाटमारी होत असेल सरकारच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं, तर ती सहन केली जाणार नाही। आणि त्या प्रकारे आज या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे। आपण त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की फलटण तालुक्यातील लोकांना या ठिकाणी मोफत आपण त्या ठिकाणी येऊ जाऊ दिलं पाहिजे। त्याचबरोबर जे अपूर्ण कामं आहेत, आपण आता टोल नाका चालू केल्याची घाई केलेली आहे। आताच सम्राट आमचे बांधव आहेत, पत्रकार, त्यांनी प्रश्न केला की मंडप पूर्ण होण्याच्या अगोदरच लग्न लावण्याचं हे काम आहे, निश्चितपणाने हे चुकीचं आहे। हा मंडप लवकर पूर्ण करा, लग्न लावलेलं आहे, परंतु हे तातडीनं काम पूर्ण करा। त्याचबरोबर पथदिवे चालू करा। त्याचबरोबर दिव्यांग बांधव यांना प्रत्येक टोल नाक्यावर सवलत आणि सूट आहे। अजिबात दिव्यांग दिसला तर ह्या टोल नाक्याच्या प्रशासनाने, कोण चालवणार आहेत त्यांनी, दिव्यांग असेल, शेतकरी असेल, व्यावसायिक असेल, कुणाशीही उद्धटपणाचं वर्तन करायचं नाही। कारण त्यांना जर असा गैरसमज असेल की एखादी गाडी आहे आणि हे काय करतात, सामान्य शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस एकटा नाही, त्यांच्याबरोबर आम्ही सगळे आहे। आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय मामुलकर आहेत, आमचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष या भागचे नेते आदरणीय जयकुमार तात्या इंगळे आहेत, या ठिकाणचे माजी सरपंच, त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास नाळे आहेत, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील आहेत, आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष धैर्यशील लोखंडे आहेत, मनसेचे आमचे सहकारी
आणि मनसेचे तालुका अध्यक्ष किसनराव काशीद यांच्या बरोबर सगळे हे प्रमुख पदाधिकारी आहेत तालुक्यातले. आमचे स्वाभिमानी तालुका अध्यक्ष नितीनराव यादव आहेत. हे आम्ही प्रमुख आलेलो आहे. हे आज आंदोलन नाही, आम्ही फक्त निवेदनाकरता आलेलो आहे. आणि निवेदन देत असताना जर एवढी संख्या असेल तर आंदोलनाला निश्चितपणानं हा टोल नाका बंद पाडणं आमच्यासाठी जड नाही. म्हणून ह्या टोल प्रशासनाला जे प्रकल्प अधिकारी कदम साहेब त्या विभागाचे पुण्याचे, आपण त्यांना पत्र तसं दिलेलं आहे की फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उद्योजकांना हा टोल फ्री असला पाहिजे. तुमचे पासेस वगैरे ही योजना जुनी आहे. 2008 साली सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील साहेबांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता नितीन गडकरी साहेबांना की आपलं ह्या संदर्भातलं धोरण काय. आणि त्या 2008च्या धोरणानुसार आजपर्यंत चाललंय. 17 वर्ष झालं तुम्ही बदल केला नाही. खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी तुम्ही टॅक्स वाढवता त्यात बदल करता, वेगवेगळे जीएसटी आणता त्यात बदल करता. म्हणजे सामान्य शेतकरी कष्टकऱ्याच्या खिशातून पैसा काढण्याच्या करता वेळोवेळी जर 6 महिन्याला बदल हे सरकार करतं. मग जे टोलचं धोरण आहे त्यामध्ये तुम्ही 2008चा जे अद्यापपर्यंत लागू ठेवता तोही बदलला पाहिजे. ह्या परिसरातल्या 20 किलोमीटर लोकांना त्या ठिकाणी तुम्ही मोफत पास वगैरे आम्हाला मान्य नाही. कसला पास देता? जागा आमच्या, ठिकाण आमचं, तुम्ही येणार आणि इथं वाटमारी करणार चालणार नाही. त्यामुळं मी टोल प्रशासनाला असेल, टोल प्रशासनाने उद्याच्या काळामध्ये सौजन्याने वागायचं आहे. तुम्ही कर्मचाऱ्यांनी कामगार आहात, हे जनतेचे तुम्ही सेवक आहात. जनता मालक आहे, रस्त्यावरून जाणार त्यांच्या मालकीचं आहे सगळं. तुम्ही लोकांशी चांगल्या प्रेमाने अदबीने वागा, कुणाचा अवमान अपमान करू नका. आणि तुम्ही चांगले वागाल तुमची पाठ थोपटू, जर तुम्ही चुकीचं वागाल तर जशाच तसं उत्तर तुम्हाला ताकदीनं दिलं जाईल. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या 10 दिवसामध्ये जर आमच्या मागण्यांचा योग्य विचार झाला नाही तर या टोल नाक्यावर सगळ्या पक्षाच्या वतीनं तालुक्यातले ज्या ज्या पक्षांना वाटतंय की ह्या टोलच्या जोखडातून आपल्या तालुक्यातला शेतकरी, कष्टकरी, सामान्य व्यावसायिक आपल्याला सोडवायचा आहे, अशा बाजूचे सगळे पक्ष त्या आंदोलनामध्ये निश्चितपणानं सामील होतील. आणि अशी मी आशा करतो की लोकांनी यावं. स्वतःचा अधिकार जर देत नसतील तो हिसकावून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. आणि निश्चितपणानं तशा प्रकारचं आंदोलन आम्ही 10 दिवसानंतर जर या आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर करू, एवढं सांगतो. धन्यवाद. झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण स्थानिक खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जोमाने प्रचार केला. हो, रस्ता सुद्धा नॅशनल हायवेच्या आहे. हो, तुम्ही धैर्यशील मोहिते पाटलांची काय भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं? नाही, खऱ्या अर्थानं धैर्यशील पाटील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना मी काल सांगितलं की अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहे. निवेदनाची त्यांनी सांगितली प्रत मला पाठवा. मीही माझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी गडकरी साहेबांच्या पर्यंत पाठपुरावा करतो. कारण फलटणला जोडून त्यांचा होमपीच असणारा माळशिरस तालुका आहे. त्यांच्याही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, सामान्य व्यावसायिकांना त्या ठिकाणी दिलासा द्यायचा आहे आणि ती बाब त्यांच्या कानावर घातलेली आहे. परंतु निवेदन देणं प्रशासनाकडं हा ह्याचा भाग आहे, तो दिलंच पाहिजे, त्याशिवाय तर कारवाई होणार नाही. आज हे निवेदन देतोय, म्हणजे प्रशासन असेल ते निवेदन खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही गडकरी साहेबांच्या पर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पुढच्या आंदोलनात खासदार दिसतील का? पुढच्या आंदोलनामध्ये खासदारांनी यावं. आम्ही त्यांना सांगू की आपण लोकप्रतिनिधी नात्याने दोन्ही तालुक्यातल्या जर शेतकऱ्यांची, व्यावसायिकांची गळचेपी ह्या नाक्यावर होत असेल तर ती सोडवण्याच्या करता आपण यावं, असं आपण त्यांना आव्हान करू आणि निमंत्रित करू. निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानोबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानूबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 99 22 64 31 04.